सर्वांना नमस्कार. श्री अर्चना या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. देव कुठे आहे असं विचारलं, उत्तर मंदिरात नाही, उत्तर आकाशात नाही, उत्तर आहे आपल्या घरात, आईच्या रूपात. मदर्स डे हा आईच्या निस्वार्थ प्रेम, त्याग आणि मायेचा सन्मान करण्याचा विशेष असा दिवस आहे. आई आपल्या आयुष्यात पहिली गुरु, पहिली मैत्रीण आणि आधारस्तंभ असते. तिच्या कष्टाची, प्रेमाची कदर करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. मदर्स डे का महत्वाचा, त्या दिवशी आपण काय करावे, चला जाणून घेऊया. जगात एकच व्यक्ती अशी आहे जी आपल्या आनंदात हसते आणि आपल्या दुःखात शांतपणे रडते, ती म्हणजे आई. आपण मोठे झालो, स्वप्न पूर्ण करतो, पण आपल्या यशामागे शांतपणे उभी असते ती सावली. ती सावली म्हणजे काय, आपली आई. आपल्याला बोलायला शिकवणारी, चालायला शिकवणारी, जगाला शिकवणारी ती एकच आई. ही मदर्स डेची सुरुवात कुठून झालेली आहे? ही मदर्स डेची सुरुवात अमेरिकेमध्ये ॲना झार्विस या महिलेने सुरू केलेली आहे. त्यांनी त्यांच्या आईच्या स्मरणात ही सुरू केलेली आहे आणि त्याच्यानंतर भारतात, सर्व जगभर हे साजरी केली गेली आणि भारतात पण हे मदर्स डे साजरा केला जातो. आता आपल्याला, आपण थकतो तेव्हा कोण आठवतं आपल्याला? आई. आपण घाबरलो, आपण आनंदात असलो, कोण आठवतं? ती आई. देवाला भेटायचं असेल, मंदिरात जाऊ नका, आईच्या पायाशी बसा, कारण आईच खरी देव आहे. मदर्स डे का महत्वाचा आहे? कारण काय, त्याचं उत्तर आहे आईच्या त्याग आणि मेहनतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो. आई मुलांमधील नातं अधिक मजबूत करण्याची संधी, आईला आनंद देण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी करण्याचा दिवस आहे. आईच्या प्रेमाची जाणीव करून देणारा खास दिवस आहे. या काय करावे या दिवशी? आईला धन्यवाद द्यायचं, आईला पुष्पगुच्छ द्यायचं. एखाद्या आपल्या आईला, आईचं पण हे झालं, आईला छान अशी पुष्पगुच्छ तर द्यायचं, तिला जी आवडेल अशी वस्तू द्यायची, तिला साडी द्यायची, ओटी भरायची, हळदी कुंकू, ओटी, नारळ, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ द्यायचा एका आणि तिच्या आवडीचं पदार्थ करून तिला जीव घालायचं आणि प्रेमानं तिच्या सोबत वेळ घालवायचा आणि म्हणायचं, आई तू खूप खास आहेस असं सांग म्हणायचं. याच्यामध्येच ती खूप आनंदी होऊन जाते. आई म्हणजे काय, देवाचंच रूप आहे. तिचं प्रेम निस्वार्थ असतं. मदर्स डे हा फक्त एक दिवस नाही, तो आहे आईचा सन्मान, दररोज करण्याची आठवण. प्रत्यक्ष देवाने सुद्धा म्हटलेले आहे, प्रत्येक घरात मला जाता येणार नाही, म्हणून आई निर्माण केली. आपल्यावर प्रेम करायला, आपल्याला जपायला, आपल्यासाठी झटायला देवाने पाठवलेले एक रूप म्हणजे आई आहे. आपण दुःखी असतो, आपल्याला समजून घेणारी, आपण आजारी पडल्यावर किंवा आपण पडल्यावर उचलणारी, आपण हारलो तर धीर देणारी, ही साधी व्यक्ती नाही, ती देवाचीच अशी छाया आहे. आई म्हणजे काय, चालतं बोलतं दिसणारं देव. आई म्हणजे मायेचा सागर. देवाला कधी आपण पाहिले का? पण आईच्या रूपामध्ये आपण देवाला पाहतो. आई म्हणजे निस्वार्थ प्रेमाचा सागर आहे. आपण रडलो शांत करणारी, आपण पडल्यावर उचलणारी, हारलो तर धीर देणारी. आई म्हणजे देवाचंच रूप. आई हा शब्द छोटा आहे, पण त्यात संपूर्ण जग दडलेलं आहे. माया आहे, प्रेम आहे, त्याग आहे, आशीर्वाद पण आहे, आधार आहे. निस्वार्थ प्रेमाचा अखंड झरा आहे. आपण रडतो तेव्हा शांत करणारी, आपण हरलो की विश्वास दाखवणारी, आपल्या प्रत्येक यशामागे उभी असणारी, ती म्हणजे आई. आई कधीच मोठं काही मागत नाही, तिला फक्त आपल्या चेहऱ्यावरचे हास्य हवे असतं. आपण आनंदात असलो की ती हसते, आपण दुःखी असतो की ती आतून तुटते, पण तरीही आपल्या पुढे नेहमी मजबूत राहते. म्हणूनच मदर्स डे हा फक्त एक दिवस नाही, तो आईच्या प्रेमाचा सन्मान करण्याचा दिवस आहे. आईला धन्यवाद सांगण्याचा दिवस आहे, आईला आनंद देण्याचा दिवस आहे. मदर्स डेला आईला फक्त एवढंच सांगा, आई तू माझ्यासाठी देव आहेस, चालतं बोलतं दिसणार देव आहेस, तुझ्याशिवाय माझं आयुष्य अपूर्ण आहे. तिच्यासोबत थोडा वेळ घालवावा, तिला हसवावं, तिचा आभार माना, कारण आईचा आशीर्वाद म्हणजेच आयुष्याची सर्वात मोठी शक्ती आहे. आपण जन्माला येण्याआधीच आई आपल्यासाठी स्वप्न पाहते, 9 महिने पोटात ठेवते आणि प्रत्येक वेदना सहन करून आपल्या या जगात आणते. आपण रडतो, ती रडते, आपण हसतो, ती हसते, कारण तिचं जग, तिचा देव, तिचं सर्वस्व आपण असतो. आपल्याला चालायला शिकवणारी, बोलायला शिकवणारी, पहिलं पाऊल टाकताना हात देणारी, आपण पडू नये म्हणून सावलीसारखी उभी राहणारी, ती म्हणजे आई. आपण लहान असतो, रात्री रडतो, आपल्याला झोपवण्यासाठी ती स्वतःची झोप विसरते. आपल्याला भूक लागली की स्वतः उपाशी राहून आपल्याला घास भरवते.
आपण आजारी पडतो, ती रात्रभर जागते, आपल्या कपाळावर हात ठेवून देवाला एकच प्रार्थना करते, माझ्या लेकराला काही होऊ देऊ नको. आपण मोठे होतो, शाळेत जातो, आई आपल्या डब्यात प्रेम भरून देते, आपण यशस्वी होतो, आईचा आनंद शब्दात मावत नाही. आपण हरतो तेव्हा संपूर्ण जग सोडून देतं, पण आई म्हणते पुन्हा प्रयत्न कर, मी आहे ना तुझ्यासोबत. आई कधीच मोठं काही मागत नाही, तिला फक्त आपल्या चेहऱ्यावरचं हास्य हवं असतं. आपण आनंदात असलो की ती समाधानी असते, आपण दुःखी असलो की तिचं मन तुटतं. आईचं प्रेम असं असतं, ना अपेक्षा ना आट, फक्त देत राहणं. प्रत्येक नात्यामध्ये स्वार्थ असतो, फक्त एकच नातं असतं आईचं, त्याच्यामध्ये निस्वार्थ प्रेम असतं. ती आपल्याला जपत राहते, आपल्याला सतत प्रेम करत राहते. आजच्या धावपळीच्या जगामध्ये आपण व्यस्त झालेलो आहोत, मोबाईलमध्ये, कामात, आयुष्यात. पण एक क्षण थांबून विचार करा, आई अजूनही तिथेच आहे, आपल्यासाठी वाट पाहत आहे, आपल्या एका फोनची, आपल्या एका प्रेम शब्दाची. मदर्स डे हा फक्त एक दिवस नाही, आईच्या प्रेमाची आठवण करून देणारा दिवस, आईचा सन्मान करण्याचा दिवस आहे, आईला धन्यवाद सांगण्याचा दिवस आहे. मदर्स डेला आईला फक्त एकच सांगा, आई तू माझ्यासाठी खूप खास आहे. तिच्यासोबत वेळ घालवा, थोडा हसवा, तिला आनंद द्या, कारण तिचा आनंद हा अनमोल आहे. ॲना झार्विस या महिलेने इथं अमेरिकेमध्ये सुरू केलेला आहे मदर्स डे, आणि त्यांनी त्यांच्या आईच्या स्मरणात 1908 मध्ये हा सुरुवात केलेली आहे. आणि आधी हे अमेरिकेत साजरा झाला आणि आज सगळं जगभर आईच्या सन्मानासाठी साजरा केला जातो. नंतर आधी हे अमेरिकेत सुरू झालेलं आहे. आईचं प्रेम शब्दात मावत नाही, आईचा त्याग मोजता येत नाही आणि आईचं स्थान कोणी घेऊ शकत नाही. कारण काय, आपण आई ह्या विषयावर जर बोलायला बसलो तर शब्द अपुरे आहेत आपल्याला. कारण काय, आई ह्याच्यावर आपण किती बोललं तरी कमीच आहे. कारण काय, आई एवढं काही आपल्यासाठी करते ते शब्दात आपल्याला मांडता येत नाही. आपल्याला माझा व्हिडिओ मोठा होतो, म्हणजे इतकं गहिवर येतं मला आईच्या ह्याच्यामध्ये, आईविषयी बोलताना, की आई आपल्यासाठी काय करत नाहीये. त्याच्याविषयी एक मी छोटी कथा सांगते. ती काल्पनिक कथा आहे, ती काय बोध कथा आणि काल्पनिक कथा आहे. ती कथा अशी आहे की एक मुलगा काय करतो, लग्नानंतर आपल्या बायकोच्या खूप आहारी जात गेला. बायकोला सासू आवडत नव्हती. ती नेहमी म्हणायची, तुझी आई घरात असेपर्यंत मला शांतता मिळणार नाही. हळूहळू बायकोने त्याच्या मनात आईविषयी द्वेष भरला. एक दिवशी तिने क्रूर अशी मागणी केली पतीसोबत, जर तू मला खरोखरच प्रेम करत असशील, तुझ्या आईचं हृदय मला आणून दे, म्हणजे काळीच आणून दे. मुलगा अंधप्रेमात पडला होता, त्याने विवेक गमावला. तो आईकडे गेला. आईने त्याला प्रेमाने जेवायला दिले, डोक्यावरून हात फिरवला. पण त्या रात्री मुलाने क्रूरपणे आईचा जीव घेतला आणि तिचं हृदय काढून घेऊन बायकोकडे निघाला. तो धावत असताना अचानक त्याच्या पायाला ठेच लागली, तो खाली पडला. तेवढ्यात त्याच्या हातातल्या आईच्या हृदयातून आवाज आला, म्हणजे तिच्या काळजातून आवाज आला, बाळा तुला लागलंय का? हे ऐकून मुलगा थरथर कापू लागला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याला जाणवलं जिचा जीव घेतला ती आई मृत्यूनंतरही त्याचीच काळजी करत होती. त्या क्षणी त्याला आपल्या पापाची जाणीव झाली. तो जोरात रडू लागला, आई मला माफ कर, मी तुझं प्रेम ओळखू शकलो नाही. याच्यामधून काय बोध होतो? खरंच ही कथा इतकी प्रेरणादायी आणि आहे कथा, अंगावर शहारे येतात, गहिवर होतं खूप. आईचं प्रेम निस्वार्थ असतं. जगात कोणीही बदलू शकतं, पण आईचं मन कधीच बदलत नाहीये. हा व्हिडिओ म्हणजे ही कथा सांगताना सुद्धा मला इतका गहिवर होतोय की किती म्हणजे त्या कथेमध्ये सांगितलेलं आहे, बोध किती घेण्यासारखं आहे की एकच असा व्यक्ती आहे जीवनामध्ये, आई, की निस्वार्थ प्रेम असते. मी म्हणते ना, मी डबल म्हणते की सर्व नाते स्वार्थी असतात, पण एकच नातं असं आहे की ते निस्वार्थ असतं. म्हणून लक्षात ठेवा, देव प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही, म्हणूनच त्यांनी आई निर्माण केली, आपल्याला जपण्यासाठी, आपल्यावर प्रेम करण्यासाठी आणि आपल्या आयुष्यात प्रकाश बनण्यासाठी. ती म्हणजे आई. आईचं ऋण कधीही फिटत नाही, तिच्या प्रेमाची परतफेड कधीही होत नाही. तिने दिलेलं आयुष्य, तिने दिलेली माया हे शब्दात मोजता येत नाही. आपण मोठे झालो, यशस्वी झालो, आईचे उपकार संपत नाहीत, कारण तिचं प्रेम निस्वार्थ असतं आणि तिचा त्याग अमर्याद असतो. आईचं स्थान आयुष्यात सर्वात मोठं असतं. पहिला गुरु आई, पहिला शब्द आई, पहिली माया आई आणि पहिलं जग आई. आपल्याला चालायला शिकवणारी, बोलायला शिकवणारी, चांगलं वाईट समजणारी, जीवनाचा मार्ग दाखवणारी, ती म्हणजे आई. म्हणूनच म्हणतात
आई हा आपल्या आयुष्याचा पहिला गुरु आहे. तिच्या संस्कारावरच आपलं भविष्य घडतं. आपल्याला कधी लागलं, दुखापत झाली, आपोआप आपल्या तोंडातून शब्द येतो, आई ग. कारण आई हेच नाव आहे ज्यात माया आहे, आधार आहे आणि सुरक्षितेची भावना पण आहे. आपण किती मोठे झालो तरी वेदना झाली की आठवते ती आई, आनंद मिळाला की सांगावंसं वाटतं ती आई, आणि संकट आलं की हाक मारतो ती आई. आईचा आशीर्वाद अमूल्य आहे. आईचा आशीर्वाद म्हणजे सर्वात मोठी शक्ती आहे, जो देव सुद्धा नाकारू शकत नाही. प्रेम स्वरूप आहे, मायेचं सागर आहे, आपल्या आयुष्याची खरी शक्ती आहे. म्हणूनच म्हणतात, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. देव जरी तिन्ही जगाचा स्वामी असला तरी आई शिवाय तो अपूर्ण आहे. कारण मग आपण तर साधे माणूस आहोत. या मदर्स डेला आईच्या प्रेमाला नतमस्तक होऊया, तिचे आभार माना. कारण आपल्या आयुष्यात खरा देव म्हणजे आई. आईच्या प्रेमाला वंदन, आईच्या त्यागाला सलाम, आईच्या चरणी नतमस्तक.